हाय फ्रेंड्स, मी नितीन जाधव तुमचं सर्वांचं स्वागत आहे यूट्यूब चॅनलवरती। आज खास तुमच्या भेटीसाठी परत आलो। आजचा खास दिवस। आज आपल्या गावचे सरपंच रोहितजी सर यांनी आज कोविडशील्ड ही लस आहे ती मला वाटतं 100 लोकांसाठी आज उपलब्ध करून दिली आहे। आणि ही लस आपली गावची शाळा जनता माध्यमिक विद्यालय कोकरे या शाळेमध्ये या लस देण्याचा कार्यक्रम आयोजित केला आहे। तर आता आपण पाहूया त्यांनी कशा प्रकारे या कार्यक्रमाचं नियोजन केलं आहे आणि परत आपण त्यांचं एक आभार मानूया की त्यांनी खूप प्रयत्न करून ही 100 लोकांची लस आपल्या गावामध्ये आणून दिली आहे। आणि या लसीचा प्रत्येक वाढीतील जे आपण ठराविक लोक घेतलेली आहेत त्या सर्वांसाठी ही लस खूप उपयुक्त ठरणार आहे। परत त्यांचं एक पुन्हा एकदा स्वागत। करुणोपाय नाही अवजात ते हेतू ठेवून या गावाचं नाव आमच्या या यादीमध्ये नसताना सुद्धा शिक्षक दळवी यांनी जिल्हा परिषदमध्ये प्रयत्न करून आमच्या या गावातील ग्रामस्थांसाठी 100 डोसची व्यवस्था केल्याबद्दल मी प्रथमतः या ठिकाणी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो। आमचे ग्रामचे उपसरपंच रोहितजी जाधव यांनी काल रात्री अतिशय चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी नियोजन करून आणि त्यांच्या समेत असलेले सर्व सदस्य यांनी अतिशय चांगल्या पद्धतीनं नियोजन करून आजचं हे लसीकरणाचं या ठिकाणी केंद्रामध्ये आपल्याला या ग्रामस्थांना डोस मिळणार आहे। प्रथमतः या ठिकाणी उपसरपंचांच्या वतीनं वेगळेकरांच्या वतीनं या ठिकाणी आलेल्या सर्व आरोग्य विभागातील कर्मचाऱ्यांचं आमच्या गावच्या वतीनं आम्ही पुष्प देऊन या ठिकाणी यशस्वी त्यांचा सन्मान करतो। आमचे या शाळेचे मुख्याध्यापक आमचे गुरुवारी सन्मान्य लेखरे सर यांनी आपली सेवा बजावताना अत्यंत चांगल्या प्रकारची सुजाण पिढी या गावामध्ये घडवली आणि पंचकृषीमध्ये ज्ञानदानाचं काम करताना या गावच्या दिवाळीचा विषय तर उद्या 31 तारखेला सुरू होणार आहे आणि त्यांच्या कार्यकालामध्ये गावामध्ये चांगल्या प्रकारचे वॅक्सिनेशन कॅम्प आयोजित केलेला आहे आणि सरांनी चांगल्या प्रकारची उत्तम व्यवस्था या ठिकाणी केलेली आहे। म्हणून संपूर्ण ग्रामपंचायत आणि आमच्या गावच्या वतीने सरांना पुढच्या आयुष्यासाठी आणि आजच्या कार्यक्रमासाठी सर बोलतोय आजच्या या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेली आपल्या गावचे सन्माननीय आज या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेल्या सावळा वैद्यकीय विभागाच्या प्रमुख राणी मॅडम त्यांच्यासोबत असलेला स्टाफ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला विचारधारेला प्रणाम करतो। ग्रामपंचायत कोकरे आणि आरोग्य विभाग प्राथमिक आरोग्य केंद्र सावरणे महाराष्ट्र शासन यांच्या विद्यमाने आज माझ्या कोकरे गावामध्ये लसीकरणाचा पहिलाच कॅम्प आयोजित केलेला आहे। सर्वप्रथम ही जी सगळी धडपड आहे ती आमच्या गावचे नेते आमचे मार्गदर्शक आदरणीय शिक्षक दळवी यांच्या
योगदानातून आणि प्रयत्नातून झालेली आहे. या ग्रामपंचायतीचे सरपंच आदरणीय विनय दळवी यांचं त्यांना मोलाचं सहकार्य आहे. तिचे ग्रामविकास अधिकारी आदरणीय पाटील साहेब यांनी सुद्धा याच्यामध्ये योगदान काम केलं. आज वॅक्सिनेशनच्या दरम्यान हा कार्यक्रम घेण्याचं कोणतेही प्रयोजन घेत नाही, असं गीतेमध्ये म्हटलेलं आहे. कर्मण्य अधिकार असते महापदे सुद्धा. माणसाने कोणत्याही फळाची अपेक्षा न ठेवता काम करत राहणे हे माणसाचं आद्य कर्तव्य आहे. तुम्ही लोक ते करत आहात. तो फ्रंटलाईन वर्कर कोरोना योद्धा म्हणून मी या गावचा प्रतिनिधी म्हणून आपल्या रुग्णात राहणं नेहमी पसंत करेन. आणि आमच्या गावचं हे सगळे आरोग्य विभागाचे सगळे कर्मचारी अत्यंत चांगल्या प्रकारे आणि या गावातल्या लोकांची चांगल्या प्रकारची विचारपूस आणि देखभाल करत आपलं काम करत आहे. त्यामुळे त्यांचे सुद्धा आपल्या सगळ्यांच्या समक्ष मी धन्यवाद व्यक्त करतो. आणि ही एक मोहीम आहे, हा लढा आहे. आपल्या सगळ्यांना तो लढा यशस्वी करायचा आहे. आणि या जागतिक महामारीमध्ये आपण सर्वांनी एकजुटीने काम करू. येणारं संकट जगावर आणि आपल्या गावावरून दूर करायचं त्याच्यासाठी आम्ही आपले हात लावतो अशी प्रार्थना करतो. या प्रशालेचे मुख्याध्यापक माझे गुरुवारी आदरणीय वेगळे सर यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद देतो की आपली प्रशाला उपलब्ध करून दिली आहे. त्या संस्थेचे मी खूप आभार व्यक्त करतो. आणि या लसीकरण मोहीममध्ये ज्याने ज्यांनी मला सहकार्य केलं सगळ्यांबद्दल धन्यवाद व्यक्त करतो. याही पुढे हे आज 100 डोस झाले म्हणजे लसीकरण संपलं असं होत नाही. या लसीकरणाच्या मोहिमेमध्ये काही त्रुटी राहतील, त्या त्रुटी पुढच्या वेळेला पूर्ण करण्याचं नियोजन मी या ठिकाणी देतो. आणि 100 लसी आहेत, 100 रुपये आपल्या गावाला वाटण्यासारखे आहेत. त्यामुळे काही लोक नाराज होतील. सो ठीक आहे, असो. आपण पहिलं प्रकारे घेतलेला आहे. त्यामुळे आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. या गावच्या आदरणीय प्रशासनाचे दळवी त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. त्यांच्या मार्गदर्शनाखाली हा सगळा लसीकरणाचा केलेला आहे. त्यामुळे माझ्या संपूर्ण टीमच्या वतीने आपल्या सगळ्यांचे मनपूर्वक आभार व्यक्त करतो. आणि आता आपण थोड्या वेळात सुरू करूया. थँक्स. आजच्या लसीकरणाच्या निमित्ताने या ठिकाणी पंचायत समिती चिपळूणचे सहाय्यक गट विकास अधिकारी आदरणीय याचे जाधव साहेब हे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. ग्रामपंचायत पोखरीच्या वतीने मी या गावच्या प्रथम नागरिक आदरणीय विनय दळवी यांना अशी विनंती करतो की त्यांचं गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी त्याचबरोबर आमचे सहकारी आदरणीय पाटे सर यांचं सुद्धा गुलाब पुष्प देऊन या ठिकाणी
ओके थोडा वेळ थांबायची का तापाची गोळी वगैरे हाताने घेऊन जा हा? माहिती सगळं एक 4 नंबर आहेत ना चालू आधार कार्ड